सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की तुमचं मन आज अस्वस्थ राहील. आत्मविश्वासाची तुम्हाला कमतरता जाणवेल. अनावश्यक राग आणि वादविवाद तुम्हाला टाळावे लागतील. व्यवसायामध्ये तुमचा नफा वाढीस लागेल. तुमचे कष्ट देखील वाढतील, परंतु तुमच्या उत्पन्नामध्ये घट होऊ शकते. तुमच्या खर्चामध्ये देखील वाढ होऊ शकते. आज तुम्हाला सासरच्या मंडळींकडनं आर्थिक लाभ संभवतोय. त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती आज मजबूत राहील. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की तुमच्या बोलण्यामध्ये आज सौम्यता ठेवा, परंतु तुमचं मन मात्र विचलित होऊ शकतं. कुटुंबाच्या आरोग्याची तुम्ही काळजी घ्या. आई वडिलांचं तुम्हाला सहकार्य मिळेल. नोकरीमध्ये अधिकाऱ्यांचं तुम्हाला सहकार्य मिळेल, परंतु कार्यक्षेत्रामध्ये तुमच्या बदल होऊ शकतो. तुमचं मन संध्याकाळी थोडंसं सैरभैर होईल. आत्मविश्वासाची तुमच्यामध्ये कमतरता जाणवेल, परंतु शेजाऱ्यांशी किंवा तुमच्या कुटुंबातील सदस्यांशी तुम्हाला वादविवाद हे टाळावे लागतील. आज नशीब 86% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की तुमचं मन आज अस्वस्थ राहील. आत्मविश्वासाची तुम्हाला कमतरता जाणवेल. अनावश्यक राग मात्र तुम्हाला टाळावा लागेल. व्यवसायामध्ये तुमचा नफा वाढीस लागेल. कष्ट देखील वाढतील. तुमच्या नफ्यामध्ये वाढ होऊ शकते. मित्रांसोबत तुम्ही बिझनेस ट्रिपवरती जाऊ शकता, ज्याचा तुम्हाला भविष्यामध्ये आर्थिक लाभ होईल. तुमच्या बोलण्यामध्ये आज तुम्हाला सौम्यता ठेवावी लागेल, परंतु आज संध्याकाळी तुमच्या आईच्या पोटाची काळजी तुम्हाला घ्यावी लागेल, नाहीतर त्यासाठी तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला देखील आवश्यक राहील. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की तुमचं मन आज प्रसन्न राहील. तरीही तुम्ही स्वतःवरती नियंत्रण ठेवा. धीर धरण्याचा प्रयत्न करा. संभाषणामध्ये देखील तुम्ही समतोल राखाल. तुमचा आत्मविश्वास आज उंचावेल. तुमच्यामध्ये वाचनाची आवड वाढीस लागेल. तुमचं मन अस्वस्थ राहील. आत्मविश्वासाची थोडीशी कमतरता जाणवेल. त्यामुळे अनावश्यक गोष्टी करणं टाळा. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की तुमचं मन आज प्रसन्न राहील, परंतु नकारात्मक विचार तुम्हाला टाळावे लागतील. नवीन व्यवसाय तुम्हाला सुरू करता येईल. तुम्ही दुसऱ्या ठिकाणी देखील जाऊ शकता. तुमचं कुटुंब एकत्र राहील. मन प्रसन्न राहील. तरीही तुम्ही स्वतःवरती नियंत्रण ठेवा. धीर धरण्याचा प्रयत्न करा. संभाषणात देखील तुम्हाला समतोल हा राखावा लागेल. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमचं मन हे थोडंसं अस्वस्थ होईल. वडिलांच्या तब्येतीची मात्र तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. तुमच्या खर्चामध्ये काही वाढ होईल. व्यवसायामध्ये अडचणी येऊ शकतात. कुटुंबाचं तुम्हाला संपूर्ण सहकार्य लाभेल. उत्पन्नाचे स्रोत देखील वाढीस लागतील. तुम्हाला मान सन्मान हा प्राप्त होईल, परंतु तुमच्या आयुष्यामध्ये येणारे नकारात्मक विचार हे तुम्हाला टाळावे लागतील. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास तुळ रास.
श्री गणेशजी सांगतात की तुमचं मन हे अशांत राहील, त्यामुळे स्वतःवरती नियंत्रण ठेवा. अनावश्यक राग असेल तर तो टाळा. भाषणामध्ये समतोल राखा. नोकरीमध्ये तुमच्यासाठी प्रगतीचा मार्ग खुला होईल. सत्ताधारी सत्तेचा तुम्हाला पाठिंबा मिळेल. तुमच्या उत्पन्नामध्ये वाढ होईल. तुमचं मन हे अस्वस्थ राहील. वडिलांच्या तब्येतीची तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. आजची संध्याकाळ तुम्ही तुमच्या आईवडिलांच्या सेवेमध्ये व्यतीत कराल. व्यवसायामध्ये काही अडचणी येऊ शकतात, परंतु त्या तुम्ही अगदी सहज सोडवू शकाल. जर तुम्हाला व्यवसायामध्ये कुठल्याही प्रकारची गुंतवणूक जर करायची असेल तर ती तुम्ही करू शकता. याचे तुम्हाला भविष्यामध्ये चांगले आर्थिक लाभ होणार आहेत. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की तुमचं मन आज प्रसन्न राहील. तुमचा आत्मविश्वास उंचावेल. बौद्धिक कार्यामध्ये तुमचा मान सन्मान तुम्हाला प्राप्त होईल. उत्पन्नाचं साधन देखील तुम्ही बनवू शकता. नोकरीमध्ये तुमच्या बदल होण्याची जास्त शक्यता आहे. तुमचा खर्च देखील खूप वाढेल. तुमचं मन अशांत राहील, त्यामुळे स्वतःवरती नियंत्रण ठेवा. अनावश्यक राग जर तुम्हाला येत असेल तर तो टाळण्याचा प्रयत्न करा. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की तुमचं मन हे आज अस्वस्थ राहील, त्यामुळे स्वतःवरती नियंत्रण ठेवा. आपल्या भावनांवरती नियंत्रण ठेवा. व्यवसायामध्ये तुमचा नफा वाढीस लागेल, तसेच तुमची अधिकची धावपळ होईल. नोकरीमध्ये बदल होण्याची शक्यता आहे आणि जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर तुमच्या व्यवसायाची व्याप्ती वाढेल. आज नशीब 67% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आत्मविश्वास हा पूर्ण राहील, परंतु आत्मसंयम बाळगा. एखादा मित्र तुमच्या मदतीसाठी येऊ शकतो. व्यवसायामध्ये तुमचा नफा वाढीस लागेल. नोकरीमध्ये पदोन्नतीच्या संधी तुम्हाला मिळू शकतात. आज तुमच्या उत्पन्नामध्ये वाढ होईल. तुम्हाला आज तुमच्या मिळवण्यासाठी पैशांची व्यवस्था ही करावी लागू शकते, परंतु पैशांचे व्यवहार करताना थोडंसं जपून राहा, कारण तुमची फसवणूक होण्याची शक्यता दाट आहे. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कुंभरास. श्री गणेशजी सांगतात की तुमचं मन हे अस्वस्थ राहील, त्यामुळे तुम्ही शांत राहा. तुम्ही रागाची अतिप्रतिक्रिया टाळा. कुटुंबासमवेत धार्मिक स्थळी जाण्याचा तुमचा कार्यक्रम होऊ शकतो. व्यवसायामध्ये तुमचा नफा वाढेल. तुमच्या उत्पन्नामध्ये आज वाढ होऊ शकते. आज तुमच्यामध्ये आत्मविश्वास राहील, परंतु एखादा मित्र हा तुमच्याकडे पैसे मागण्यासाठी येऊ शकतो आणि जर तुम्हाला त्याला पैसे द्यायचे असतील तर खूप विचार करून ते पैसे तुम्ही द्या. आज नशीब 73% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की तुमचं मन आज अस्वस्थ राहील, त्यामुळे नकारात्मक विचार टाळा. लेखन आणि बौद्धिक कार्यातून तुमचा मान सन्मान वाढेल. शैक्षणिक कार्यामध्ये तुम्हाला यश मिळेल. नोकरीमध्ये तुमच्यासाठी प्रगतीचा मार्ग हा खुला होईल. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.